विष्णू भक्त प्रल्हाद कथा। हिरण्यकश्यपची पत्नी कयाधू गर्भवती होती तेव्हाची गोष्ट आहे। त्यावेळी हिरण्यकश्यपचा भाऊ हिरण्याक्षचा भगवान विष्णूने वराह अवतार धारण करून वध केला होता। यामुळे निराश होऊन हिरण्यकश्यप ब्रह्माजींची तपस्या करण्यासाठी निघून गेला। हिरण्यकश्यप निघून गेल्यामुळे देवतांनी दैत्यनगरीवर आक्रमण केले व दैत्यनगरीवर आपला अधिकार मिळवला आणि माता कयाधूला बंदी बनवले। त्या क्षणी नारायण तिथे प्रकट झाले व इंद्राला माता कयाधूला घेऊन जाण्यास अडविले आणि म्हणाले की तू एका गर्भवती स्त्रीला बंदी बनवू शकत नाही आणि त्यावेळी ज्यावेळेस ती गर्भवती आहे आणि तिच्या पोटात श्री विष्णू भक्त आहे। अशा प्रकारे नारद मुनींनी माता कयाधूला इंद्राच्या बंदिवासातून सोडून आपल्या आश्रमात घेऊन गेले। या दरम्यान नारद मुनी माता कयाधूला भजन व श्री विष्णूंच्या कथा ऐकवत असत। नारद मुनींच्या या वचनांचा सकारात्मक प्रभाव कयाधूच्या गर्भात असलेल्या अजन्मे प्रल्हादवर झाला व यामुळे जेव्हा त्याचा जन्म झाला त्यावेळी तो विष्णू भक्त झाला। या दरम्यान हिरण्यकश्यपची कठोर तपस्या पूर्ण झाली व ब्रह्माजींना प्रसन्न करून त्याने ब्रह्माजींकडून सर्वात शक्तिशाली होण्याचे वरदान मागून घेतले। तो ब्रह्माजींना म्हणाला की कोणत्याही पुरुष किंवा महिला, पशु पक्षी, ना दिवसा ना रात्री, ना घरात ना बाहेर, नाही अस्त्र आणि शस्त्राने अशा कोणत्याच गोष्टीने माझा मृत्यू होणार नाही। ब्रह्माजी तथास्तु म्हणाले। ब्रह्माजींकडून वरदान मिळाल्यामुळे तो स्वतःला भगवान समजू लागला। त्यानंतर तो आपल्या नगरीत आला व आपल्या नगरीवर देवतांचा अधिकार पाहून त्याने आपल्याला मिळालेल्या वरदानाने दैत्यनगरी परत घेतली। तर एवढेच नाही, त्याने तिन्ही लोकांवर आपले वर्चस्व मिळवले व दैत्यनगरीत फक्त माझीच पूजा झाली पाहिजे असा आदेश दिला। त्याने तिन्ही लोकांमध्ये चुकूनही जो कोणी विष्णूची पूजा करायचा त्यांना तो मारून टाकीत असे। अशावेळी जेव्हा स्वतःचा पुत्र विष्णू भक्त आहे हे समजले त्यावेळी त्याने त्याला मारण्याचा खूप प्रयत्न केला। त्याला सापाने भरलेल्या विहिरीत टाकले, उंच डोंगरावरून दरीत टाकले, हत्तीच्या पायाखाली दिले, परंतु काहीच उपयोग झाला नाही। यानंतर त्याने फाल्गुनी पौर्णिमेला आपली बहीण होलिका हिच्या मांडीवर प्रल्हादाला दिले। ती प्रल्हादाला घेऊन जाळात जाऊन बसली, पण विष्णूच्या कृपेने प्रल्हादाला काही झाले नाही, मात्र होलिका जळून राख झाली। हा समाचार ऐकून हिरण्यकश्यपला खूप राग आला। त्याने प्रल्हादाला सभेत हजर राहण्याचा आदेश दिला। हिरण्यकश्यप प्रल्हादाला, हे दृष्टा, तू ज्या भगवानाची पूजा करतोस तो कुठे आहे असे विचारले। जर तो इथे आहे तर या खंब्यात का दिसत नाही? त्यावेळी भक्त प्रल्हाद म्हणाला की मला या खंबात सुद्धा भगवान दिसत आहेत। हे ऐकून हिरण्यकश्यपला अति क्रोध आला व त्याने गदा घेऊन तो खांब फोडला। त्याचवेळी त्यातून एक विचित्र प्राणी निघाला, ज्याचे अर्धे शरीर सिंहाचे तर अर्धे माणसाचे होते। हा भगवान श्रीहरींचा नरसिंह अवतार होता। त्याने भयंकर अशी गर्जना केली। त्यांच्याजवळ जाण्याचे धाडस कोणीच करत नव्हते। त्यावेळी हिरण्यकश्यप गदा घेऊन त्यांच्या अंगावर गेला। त्याचवेळी भगवान नरसिंहनी त्याला मांडीवर घेतले व सभेच्या चौकटीवर जाऊन आपल्या हाताच्या नखाने त्याचे पोट फाडले व पृथ्वीवर आपटले। त्या क्षणी हिरण्यकश्यपचा मृत्यू झाला। बालक प्रल्हादाने त्यांच्यासमोर जाऊन दंडवत घातले। त्यानंतर भक्त प्रल्हाद तिन्ही लोकांचा राजा बनला। तो असुर परिवारातून असूनही त्याने अहिंसा धर्माचा मार्ग स्वीकारला।